चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा खूप जल्लोषात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कारण चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पहिलं दर्शन घडलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय बाप्पाची आणि वाजत गाजत बाप्पाचं आगमन करण्यात आलेलं आहे। आपण दरवर्षी पाहतो चिंतामणीसाठी हे भाविक जे आहेत जल्लोषात त्याचं स्वागत करतात आणि या वर्षाची दरवर्षी हे भाविक बाप्पाची वाट पाहत असतात। मात्र मोठ्या जल्लोषात आणि वाजत गाजत बाप्पाचं आगमन सोहळा सध्या पार पडतो। गणेश चतुर्थी आता काही दिवसावरती आल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक जे गणेश भक्त आहेत ते आनंदी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्या गणेश भक्तांची सगळी जी रेलचेल आहे आपण लालबाग परळ या परिसरात बघू शकतो। आपण सध्या परळ कार्यशाळेमध्ये आहोत। परळ कार्यशाळेमध्ये अनेक जे गणेश ज्या मूर्ती आहेत त्या आता आपल्या मंडपात जाण्यासाठी तयार झालेल्या आहेत। आपण बघू शकतो की अनेक अशा भव्य अशा ज्या गणेश मूर्ती आहेत त्या इथे परळ कार्यशाळेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो अनेक ज्या मूर्त्या आहेत त्या आज उद्या अशा 3 ते 4 दिवसात आपल्या मंडळात जातील असं आपल्याला कळण्यात येते। त्याचबरोबर अनेक जे कलाकार आहेत ते येथे येऊन भेट देण्यात आपल्याला पाहायला मिळते। आपल्याबरोबर काही गणेश भक्त आहेत। तर काय सांगाल, कुठून आलात आणि आता आपली मूर्ती काय? ॲक्च्युली आमचं मंडळ जे आहे ते आपण इको फ्रेंडली गणपती साजरा करतो। आमच्या मंडळाचं नाव आहे ओम श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ, मुंबईचा महाराजराज आमच्या मंडळाची ख्याती आहे। आपण गेले 8 वर्ष झालं इको फ्रेंडली बाप्पा करतोय। आपण याही वर्षी कागदाची मूर्ती केलेली आहे आपण। आणि मला सगळ्यांना आव्हान आहे आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश खानविलकर आमच्या दोघांकडून आव्हान आहे की सगळ्यांनी इको फ्रेंडली बाप्पा करावा। का करावा तर ह्याच्यामुळे आपलं पर्यावरण दूषित होत नाही किंवा पाणी प्रदूषित होत नाही, कारण आपण गणपती विसर्जन करतो नंतर मग पाणी प्रदूषण होत नाही। त्यामुळे ह्या गोष्टी आपण पाळाव्यात आणि आपण इको फ्रेंडली बाप्पा करावा। तर मला सगळ्यांना आव्हान आहे, कृपा करून सगळ्यांना इको फ्रेंडली बाप्पा करावा आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। कसं आहे की आपण जे समाजामध्ये वावरतोय, आपण हे करतोय, आपली समाजाप्रती काहीतरी बांधिलकी आहे। आणि आता पवई तलावामध्ये आमचं विसर्जन होतं, तेच पाणी पिण्यासाठी अख्ख्या मुंबईला वापरलं जातं। मग ते पाणी दूषित होऊ नये, लोकांना त्याचा फायदा व्हावा। इथे ज्या गणेश मूर्ती आहेत त्या बघण्यासाठी आपल्याला आल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामॅन सुरेश मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, परेल।